नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज जो काही आपण व्हिडिओ बघतोय तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जे काही झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडील जे काही आर्थिक दुर्बल घटक आहेत, ईडब्ल्यूएस किवळे गृहनिर्माण प्रकल्प त्यांचं एक जाहीर प्रकटन शेअर केलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. त्यात जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग ह्यांनी आर्थिक दुर्बल घटक किवळे गृहनिर्माण प्रकल्प जे काही आहे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किवळे गृहनिर्माण प्रकल्पामध्ये रिक्त जे काही सदनिका आहे त्या पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर याची जी काही डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही जी काही स्कीम आहे ती फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आहे. प्रकल्पाची जर आपण माहिती बघितली तर प्रकल्पाचे नाव किवळे, एकूण रिक्त सदनिका ज्या काय आहेत 92 आहेत आणि त्यांचा लाभार्थी हिस्सा प्रति सदनिका जी काही आहे 13,00,000 रुपये 718 13,00,000 718. तर याच्या जर आपण अटी शर्ती जर बघितल्या तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते की हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आहे. त्या पद्धतीने नागरिकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत आणि हा जो काही आहे हा प्रकल्प जो काही आहे किवळेचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी नागरिक अर्ज करू शकतात. ओके, हे एक त्यांनी अटी शर्तींमध्ये दिलेलं आहे की पिंपरी चिंचवड मधले जे काही हद्दीतले जे काही रहिवासी नागरिक आहेत ते अर्ज करू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाअंतर्गत येणाऱ्या अर्जदारांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3,00,000 पर्यंत असावे. ओके, अर्जदार किंवा त्याच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी, बेघर असावा. म्हणजे कुटुंबातील कोणत्याही अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे. तर जेव्हा तुम्ही हे जाहिरात बघत आहेत तर ह्या गोष्टी चेक करा की कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या नावे जर घर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. तो बेघर असायला पाहिजे. की अर्जदार असो किंवा त्याच्या कुटुंबातले व्यक्ती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत यापूर्वी काही चरोली, रावेत, बोराडेवाडी, डुडरगाव, पिंपरी, अक्कोडी येथे प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतीक्षा यादीमधील जरी असतील नागरिक तर त्यांना नव्याने अर्ज करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे अटी शर्तींमध्ये. तर आता उपलब्ध ज्या काही सदनिका आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं आरक्षण निहाय तर याच्यात सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी सामान्य वर्ग जर आपण बघितला तर त्याच्यात नॉट फिजिकली हँडिकॅप किंवा सर्वसामान्य जो काही गट आहे तर त्यामध्ये 0 जागा आहेत. सर्वसामान्य गटातील फिजिकली हँडिकॅप जर असेल तो तर त्यांच्यासाठी 19 जागा आहेत. बाकी जनरल पब्लिकसाठी या ठिकाणी कुठलीही जागा अवेलेबल नाही आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्ग जो आहे त्यामध्ये ओबीसी व्हीजे साठी सर्वसामान्य ह्याच्यातून जे काय आहे 28 आहे आणि फिजिकली हँडिकॅपसाठी 7 जागा रिझर्व आहेत. ओके, तर अनुसूचित जातीसाठी सुद्धा या ठिकाणी जागा नाही आहे. जनरल जर कॅटेगरी असेल फिजिकली हँडिकॅपसाठी 2 आहे. जनरल कॅटेगरी इन द सेन्स की तुम्ही जर फिजिकली हँडिकॅप असेल तरच तुम्हाला ह्या ठिकाणी एस-सी प्रवर्गातून त्या 2 जागा अवेलेबल आहेत. सेम जसं की सामान्य जो काही घटक आहे ओपन कॅटेगरी जर आपण म्हटलं जनरल पब्लिक तर जनरल पब्लिकला अप्लाय तेव्हाच करता येईल जेव्हा ते फिजिकली हँडिकॅप जर असतील तरच. बाकी जनरल पब्लिकमधल्या जे काही अर्जदार आहेत त्यांना ॲप्लिकेशन या ठिकाणी करता येणार नाही. त्यानंतर जर आपण अनुसूचित जमातीचं जर बघितलं एस-टी कॅटेगरीचं तर 22 हे जे काही आहे अनुसूचित जमातीतील 22 जागा आहे नॉट फिजिकली हँडिकॅपसाठी आहे आणि 14 जागा आहे फिजिकली हँडिकॅपसाठी आहे. जर टोटल बघितलं तर जे काही नॉट फिजिकली हँडिकॅपसाठी 50 आहे आणि 42 जागा आहे फिजिकली हँडिकॅप जे काही आहेत त्या अर्जदारांसाठी आहे. तर ह्या एकूण सदनिका या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. तर तुम्हाला या सदनिकांच्या डिटेल्स या ठिकाणी कळाल्या असतील. अर्जदारांनी जाहिरात प्रसिद्धीच्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही आहे मूळ कागदपत्र जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहून त्या ठिकाणी तुम्हाला ते पडताळणी करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते अर्ज सबमिट करायचं आहे. ह्याचं काही ऑनलाईन प्रोसेस कुठेही बघायला भेटलेली नाही आहे. तर शक्यता आहे की हे जे अर्ज आहे तुम्हाला तिथं जाऊनच प्रत्यक्ष जमा करायचे आहेत. तर कागदपत्रे काय काय लागणार आहेत जी तुम्हाला तिथं तपासणी करून घ्यायची आहेत. तर तुमचं एक आहे उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार पिंपरी चिंचवड, हवेली, मुळशी यांच्या स्वाक्षरीने, कारण हे स्पेसिफिकली पिंपरी चिंचवड जे काही राहणाऱ्या रहिवाशांसाठी आहे त्यामुळे ह्या ठिकाणी ते रिस्ट्रिक्शन आहे.
ओके. यांच्या स्वाक्षरीने सन 2024-25 आर्थिक वर्ष. ब अजून एक आहे, मध्ये हे आहे आणि ब मध्ये 1 वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न किंवा फॉर्म 16 ए 2024-25 आर्थिक वर्ष. ओके. तर ह्यातलं एक गोष्ट लागेल, कारण ह्या ठिकाणी ब मेन्शन केलंय, असं काही हे किंवा हे असं काही मेन्शन नाही, पण पॉसिबली एकच या ठिकाणी जे काही कागदपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करायला जाल तेव्हा ते नक्की तुम्हाला क्लिअर होईल. जात प्रमाणपत्र जे काय आहेत, जर तुम्ही त्या रिझर्वेशन कॅटेगरीमधून करत आहे तर ते तुम्हाला आवश्यक आहे. फक्त अर्जदाराचे कुटुंबातील इतर सदस्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही, आणि तेही सुद्धा फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असेल तरच. ओके. जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदाराचे उपलब्ध असल्यास, म्हणजे ते काही सध्या तरी अर्ज करताना मॅन्डेटरी नाही आहे. जर असेल तर ते तुम्ही सबमिट करू शकता अर्जदाराचं जे काही उपलब्ध असेल तर. ओके. आधार कार्ड अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचे, हे एक अजून एक गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही कागदपत्रे जमा करणार आहात तेव्हा आधार कार्ड अर्जदार व सगळ्या जे काही कुटुंबातील सदस्य आहे, पिंपरी चिंचवड शहरातील वास्तव्याचा पत्ता असलेले, आणि तेही सुद्धा पिंपरी चिंचवडचा जे काही तुम्ही रहिवासी असलेला जो काही वास्तव्याचा तुमच्याकडे जो काही ॲड्रेस असेल, आता तुम्ही भाड्याने राहत असेल तर तो त्या ठिकाणचं, किंवा तुमच्या बँकवरून जो काही तुमचा आधार अपडेट झाले असेल किंवा इतरही काही डॉक्युमेंट्सनी तुम्ही आधार कार्ड अपडेट केले असेल, ते त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की पिंपरी चिंचवड शहरातील वास्तव्याचा पत्ता असलेले, म्हणजे पिंपरी चिंचवडसाठीच हे रिस्ट्रिक्टेड आहे. पॅन कार्ड अर्जदार व सह अर्जदार, जर को ॲप्लिकंट असेल तर त्याचं बँक पासबुक लागणार आहे. अर्जदाराचं बँक पासबुक, खाते तपशील पृष्ठ व रद्द केलेलं चेक, एक कॅन्सल चेक, जे डिटेल्स आहेत ते तुमचं फ्रंट पेज जिथे तुमच्या सगळ्या डिटेल्स आहे तुमच्या खात्याच्या, आणि एक कॅन्सल चेक आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचे मतदान ओळखपत्र पिंपरी चिंचवड शहरातील असावे. अजून एक ॲडिशनल जे काय आहे, सगळं जे काही डॉक्युमेंट आहेत मोस्टली त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातीलच रिस्ट्रिक्टेड केलेलं आहे. भाडे करार जर असेल तर नोंदणीकृत नोटरी किमान ₹500च्या स्टॅम्प पेपरवर असलेला पाहिजे. संमतीपत्र नातेवाईकांकडून राहत असल्यास त्यांचे किमान 500च्या स्टॅम्पवरील पेपरवरील संमतीपत्र आहे पिंपरी चिंचवड शहरातील. वीज बिल चालू महिन्याचे राहत्या पत्त्यावरील पिंपरी चिंचवड शहरातील घरमालकाचे अलाउड केलेलं आहे. आदिवासी प्रमाणपत्र डोमासाईल जो काय आहे फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांचं, आणि दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असल्यास, म्हणजे जर तुम्ही फिजिकली हँडिकॅपमधून भरणार असाल तर. आता ह्याची अंतिम तारीख जी आहे 13/3/2026 पर्यंत आहे. अंतिम तारखेपूर्वी उपलब्ध सदनिके साठी पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही 92 अर्ज आहेत, जर ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर जेवढे काही आवश्यक 92 अर्ज आहेत ते प्रथम जर आले त्या रिझर्वेशन कॅटेगरीनुसार, तर त्यानंतरचे अर्ज जे काय आहे स्वीकारले जाणार नाहीत. आणि सदर सदनिका वाटप नियमावलीमध्ये बदल करण्याचे अधिकार हे महापालिका आयुक्तांना राहतील. त्यांच्या कार्यालयाचा जो काही पत्ता आहे तो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. भाजी मंडई जवळ चिंचवड गावच्या इथे, तर किंवा मेल आहे. तुम्हाला जर ॲडिशनल डिटेल्स हवे असतील तर तुम्ही त्या वर चेक करू शकता, किंवा समक्ष कार्यालयाला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अधिकची माहिती घेऊ शकता. ह्यात महत्त्वाचं म्हणजे सदनिकांच्या डिटेल्स आहेत, प्राईस दिलेले आहे, बट त्याचं जे काही लोकेशन कुठे असेल त्याच्या डिटेल्स तरी अवेलेबल नाही आहेत, किंवा एरिया कसा असेल किंवा त्याचा प्लॅन काय असेल ह्याबद्दल कुठलंही अपडेट नाही आहे. म्हणजे महानगरपालिकेकडूनच तसं ते जे काही जाहीर प्रकटन आहे त्यात मेन्शन केलं नाही आहे. जितकी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार आपण ह्या डिटेल्स शेअर करत आहोत. आता किवळे म्हटलं तर जे काही आहे लोकेशनच्या दृष्टीने तर चांगला एरिया आहे. जो काही मुंबई एक्सप्रेस जो काही हायवे आहे त्या हायवेला आहे. आजूबाजूला जर बघितलं तर रावेत आहे किंवा देहू, बऱ्याचशा जे काही कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आता लोकेशन एक्झॅक्ट कुठे आहे त्याचं काही डिटेल्स नाही आहेत, बट जर तुम्ही कार्यालयाला व्हिजिट करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्की त्याबद्दल डिटेलमध्ये चौकशी करू शकता. तर हे होतं आजच्या व्हिडिओचं अपडेट. जर व्हिडिओ आणि माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट असतील ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. थँक्यू.